चल बेटा, आजच्या टॉपिक मध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे तर ते सांगतात. फर्स्ट ऑफ ऑल है ना, आपण पॉलिनेशन कम्प्लीट करून टाकलंय. आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन पहिलं कम्प्लीट केलंय, त्यानंतर जे पॉलिनेशन आपण कम्प्लीट केलेलं आहे. थोडासा एनसीईआरटीचा काही टॉपिक मी काही मुलांचा घेतला होता, शेवटचा एक लाईन्स ते बाकी होत्या ते आपण घेऊ, आणि बाकीचे त्यांचं राहिलेलं आहे. थोडासाच एक टॉपिक होता लास्ट नाही का, आपण कुठलं तरी याचं राहिलं होतं, कुठलं तरी ते पॉलिनेशन मधला लास्ट पॅरेग्राफ एनसीईआरटीचा. सो दॅट वन इज रिमेनिंग, तर ते मी घेते त्यानंतर. युकामॉथ है ना, जे आपलं झालेलं होतं ते युकामॉथ आणि युका प्लांटची गोष्ट होती. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे बेटा, की आहे ना, वी हॅव टू स्टार्ट विथ द व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक ऑफ दिस चॅप्टर. आपला रोजचं लेक्चर आता कसं जाईल तर ते सांगतो. आज पूर्णपणे आहे ना बेटा, आपल्याला की वी हॅव टू फोकस ऑन दी अँथर. आज पूर्णपणे आपल्याला कशावरती फोकस करायचंय बाळा? अँथर वरती फोकस करायचंय. ठीक आहे. म्हणजे स्टोरी कशी जाते ते सांगताय. आज आपल्याला मेल गॅमेट्स पूर्ण बनवून टाकायचे आहेत. ठीक आहे. टुडे व्हॉट वी विल स्टडी और व्हॉट वी विल फॉर्म बेटा, द मेल गॅमेट्स. मेल गॅमेट्सशी रिलेटेड जे काही असेल ते सगळं आज पूर्ण कम्प्लीट करायचं. उद्या आपल्याला काय करायचं बेटा, इथे कोण असते ओव्हरीच्या आतमध्ये? फिमेल गॅमेट है ना, ओव्हरीच्या आतमध्ये फिमेल गॅमेट ओव्ह्यूल. सो उद्या जे आहे तर अख्खं फिमेल गॅमेटशी रिलेटेड कम्प्लीट करून टाकायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट आपलं पॉलिनेशन तर ऑलरेडी आपण स्टडी केलेलं, बट त्यानंतर आफ्टर पॉलिनेशन काय असतं बेटा, जेव्हा मेल गॅमेट्स दे लँड ऑन दी स्टिग्मा है ना, अँथर टू स्टिग्मा. येस, नंतर काय होत असतं? फर्टिलायझेशन. सो नेक्स्ट डे आपल्याला काय स्टडी करायचं आहे की हाऊ द फर्टिलायझेशन इट ऑफर्स, डबल फर्टिलायझेशन काय असतं असं. तर ती स्टोरी आपल्याला पुढे कंटिन्यू करायची. आणि नंतर मग लास्टला पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस. आलं बाळांनो लक्षात? सो रोज एक एक टॉपिक आपल्याला कव्हर करायचा. सो टुडे वी आर गोइंग टू स्टडी टोटली अबाउट व्हॉट दी अँथर्स. म्हणजे आज आपल्याला मेल गॅमेट्स वरती फोकस करायचे, कसे ते फॉर्म होतात एक्सेट्रा. सो फर्स्ट ऑफ ऑल है ना, आपण फोकस कुठे करायचा आहे? मेल गॅमेट्स. इट मीन्स बेटा, टेल मी बेटा, व्हॉट इज द नेम ऑफ दॅट बोल विच प्रोड्युसेस मेल गॅमेट्स? अँड्रोशियम. बरोबर रितू, लक्षात आलं बेटा? आपल्याकडे ही कोण आहे बेटा? कॅलिक्स आहे. दुसरा सांगा कोण असणार आहे? हा वाला कॅलिक्स आहे. नंतर हा पार्ट कोण असतो बेटा? कोरोला. नंतर कोण येत आहे? अँड्रोशियम. आणि नंतर हा कोण असणार बेटा? गायनोशियम आहे. आज आपल्याला कोणावरती फोकस करायचा आहे? अँड्रोशियम वरती फोकस करायचंय. कशावरती फोकस करायचा आहे? अँड्रोशियम. सो विच इज द मेल बोल? त्याला आपण काय बोलतो बेटा? मेल बोल. इट इज हू? इट इज अँड्रोशियम. मेल बोल कोण असतो? अँड्रोशियम. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये व्हॉट इज द इंडिव्हिज्युअल पार्ट, इंडिव्हिज्युअल मेंबर? येस, इंडिव्हिज्युअल मेंबर कोण असतो बेटा? इंडिव्हिज्युअल मेंबर इट इज स्टॅमेन है ना. इट इज व्हॉट? स्टॅमेन. आपण स्टडी केलं होतं फर्स्ट लेक्चर मध्ये, राईट? दॅन नेक्स्ट पार्ट कम्स बेटा की व्हॉट आर द पार्ट्स ऑफ स्टॅमेन? स्टॅमेनचे पार्ट सांगा बेटा. सो एक जे आहे तो इट विल बी फिलामेंट, अँड आफ्टर दॅट दिस इज व्हॉट? अँथर. बट बेटा दिस इज व्हॉट? फिलामेंट. लॉंग थ्रेड लाईक कोण आहे बेटा? फिलामेंट आहे. हे बायलोब कोण आहे बाळा? अँथर. जनरली बायलोब असतात. अँथर. ठीक आहे. आणि हा जो एक पार्ट येतात त्याला आपण काय बोलणार आहे? कनेक्टिव्ह. व्हॉट इट इज? कनेक्टिव्ह इट इज. एवढं लक्षात आले? 3 पार्ट्स असतात. सो फिलामेंट आहे, अँथर आहे, आणि अजून एक कोण असणार आहे बेटा? दॅट इट विल बी कनेक्टिव्ह. एवढं लक्षात आलंय? ठीक आहे. सो टुडे वी हॅव टू फोकस ऑन व्हॉट? ऑन द अँथर. आज आपल्याला कशावरती फोकस करायचं? पूर्णपणे अँथर वरती फोकस करायचं. एवढं लक्षात आलं? काय काय घेतलंय? पुन्हा एकदा चलो. ईशान टेल मी बेटा, विच इज द मेल रिप्रोडक्टिव्ह बोल? काय बोलायचं? मेल अँड्रोशियम. व्हेरी गुड. अँड्रोशियम बोल आहे. जसा आपला एक क्लास मेजर ग्रुप आहे. इंडिव्हिज्युअल तुम्ही सगळे कोण आहे? इंडिव्हिज्युअल मेंबर्स आहे. मग अँड्रोशियमचे इंडिव्हिज्युअल मेंबर्स कोण असतात बेटा? त्याला काय बोलतो आपण? स्टॅमेन. मग स्टॅमेन म्हणजे हा झाला पार्ट, हे आणि हे. मग स्टॅमेन मध्ये कोणते कोणते पार्ट्स असतात? एक कोण असते? फिलामेंट. हा कोण असतो? अँथर. आणि हा पार्ट कोण असणार आहे बेटा? त्याचा कनेक्टिव्ह असेल. ठीक आहे. चल आता याच्यामध्ये पुढे सो काय दिलेलं आहे तर ते सांग. माहितीये का काय होतं बेटा? इथे ना हे जे अँथर आहे, आता आपण हा वाला पार्ट आपण स्टार्ट करतोय. ओके, दिस वाला अँथरशी रिलेटेड, अँड्रोशियमशी रिलेटेड स्टार्ट करतो. बोला बोला. हा, अँथेरिडियम अँड आर्चिगोनियम हे दोघं कशात होते? अरे अँथेरिडियम आर्चिगोनियम कशात घेतलं होतं बेटा आपण? हा बरोबर, लिव्हर बोट मध्ये होता. अँथेरिडियम आर्चिगोनियम असे है ना. नाही, हे तर जिम्बा कप झाला. मी असं बोलली ते जिम्बा कप आहे. ते असे होते अँथेरिडियम अँड आर्चिगोनियम. ते पण ते झालं ना. अँथेरिडियम मध्ये काय होतं बाळा? तिथे मेल गॅमेट्स म्हणून. फक्त अँथेरिडियम, आर्चिगोनियम मध्ये कोण फॉर्म होतं? फिमेल गॅमेट्स. फक्त ती कोणाची गोष्ट होती? लोअर प्लांट्सची. आपण आता काय घेतोय बेटा? दॅट इज हायर प्लांट्स. ठीक आहे. आता मी काय सांगते ते लक्षात घ्या. ही डायग्राम जरा बघा बेटा.
ही वाली डायग्राम, हे अँथरची गोष्ट आहे. हा कोण आहे बेटा? अँथर आहे. ठीक आहे, हे मॅच्युअर झालेला अँथर आहे, म्हणजे जो आता पूर्ण पॉलन ग्रेन्स बनलेले आहेत. तर तसं सिंपल वर्ड्स मध्ये सांगते बाळांनो की स्टोरी कशी जाते. तर ते लिसन. फर्स्ट ऑफ ऑल आहे ना बेटा की वी हॅव टू स्टडी व्हॉट, वी हॅव टू स्टडी द स्ट्रक्चर ऑफ अँथर. है ना, कॉन्सन्ट्रेशन राहू द्या, लिंक राहू द्या, मी काय सांगते. सगळ्यात पहिले आपण काय बघितलं, दिस इज व्हॉट फिलामेंट, दिस इज व्हॉट बेटा अँथर. किती लोब्स मी ड्रॉ केलेले आहे? बाय लोब घेतलाय. ठीक आहे, आता आपल्याला फिलामेंट आणि कनेक्टिव्ह बद्दल काय वाचायचं नाही, आपल्याला मेन कशावरती फोकस करायचंय? हे अँथरच्या स्ट्रक्चरवरती फोकस करायचं. ठीक आहे बाळांनो, मला आता एक सांगा की जसं म्हणजे तुम्ही आता किती एजचे आहात? 15, 16, 17 एजचे असणार आहे. तुम्ही डायरेक्ट जन्मला नंतर डायरेक्टली 17 इयर्सचे झालात का? मग तुम्ही ग्रोईंग स्टेज मध्ये होताय, राईट? फर्स्ट यू आर इन इमॅच्युअर स्टेज, डे बाय डे यू आर व्हॉट बेटा? यू आर मॅच्युअरिंग. बरोबर. सेम इट इज रिलेटेड विथ अँथर. अँथर आधी कसा असतो? इमॅच्युअर, नंतर काय होतो तो? मॅच्युअर. ठीक आहे, असं जसं आपल्यामध्ये वेन वी आर इमॅच्युअर आपल्यामध्ये चेंजेस होत असतात, डिफरंट असतो. मॅच्युअर झाल्यावर आपण डिफरंट दिसतो, बरोबर, वेगळे असतो. सेम तसंच अँथरची पण गोष्ट असते, तो आधी इमॅच्युअर असतो, नंतर काय होतो? तो मॅच्युअर होणार आहे. ओके, आता काय करायचंय, हा जो आपल्याकडे अँथर आहे बेटा, सो अँथर जनरली आहे ना, आता मी वर्ड काय यूज केलाय बघा बेटा, आय एम युझिंग द वर्ड जनरली. जनरली अँथर्स आर व्हॉट? दे आर बाय लोड. कसे असतात बेटा? बाय लोड. म्हणजेच त्याला आपण काय बोलायचंय? डायथिकस. काय बोलायचंय बेटा? डायथिकस. डाय म्हणजे काय? डाय म्हणजे दोन, इथे काय आहे? बाय. थिक. आणि थिका म्हणजे काय बेटा? लोब्स. थिका म्हणजे इथे काय येणार आहे? लोब्स असतात. ठीक आहे, नाव हाउ इज जनरली द अँथर. अँथरचं स्ट्रक्चर आहे ना बेटा, इट इज सम हाव लाईक दिस. हा एक लोब झाला, हे असं, इट इज लाईक दिस. नीट बघा अँथर मी कसा घेतलेला. अँथर जे आहे तर वेन वी आर टेकिंग द ट्रान्सवर्स सेक्शन, व्हॉट इज दिस बेटा? दिस इज ऍक्च्युअली द ट्रान्सवर्स सेक्शन ऑफ व्हॉट? अँथर. ठीक आहे, अँथरचे हे काय घेतलंय आपण? ट्रान्सवर्स सेक्शन. इन अँथर यू कॅन सी बेटा की आता नीट बघा, मी इथे बघा हा ग्रूव्ह आहे, दिस इज नोन ॲज व्हॉट? शॅलो ग्रूव्ह. काय बोलायचं त्याला बेटा? शॅलो ग्रूव्ह. अँड व्हॉट इज दिस बेटा? दिस इज व्हेरी डीप जो आहे तर इट इज ग्रूव्ह, डीप ग्रूव्ह आहे. ठीक आहे, या साईडला पण काय बेटा? व्हॉट इज दिस? दिस इज ऑल्सो शॅलो ग्रूव्ह. व्हॉट इज ग्रूव्ह? ग्रूव्ह म्हणजे काय असतं? डिप्रेशन. ग्रूव्ह म्हणजे काय असतं? डिप्रेशन. बघा बेटा, याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक आहे. दिस इज शॅलो ग्रूव्ह, थोडासाच ग्रूव्ह आलेला आहे, आणि हा कसा आहे बेटा? डीप ग्रूव्ह आहे. ठीक आहे, आणि इथे सेंटर मध्ये दिस इज नोन ॲज व्हॉट? कनेक्टिव्ह. है ना, कनेक्टिव्ह. कारण ह्या पार्टला खालून तिकडून कोण येतं तर याला? तर ही फिलामेंट, ही जे ना ही फिलामेंट याला अटॅच होते ना बेटा, सो ती कनेक्टिव्ह तशी तिथे दिसते येतात ती. ठीक आहे, सो आता होतं कसं माहितीये का की वेन द इथे ना वेन यू कॅन सी दिस अँथर, दिस इज विच सेक्शन ऑफ अँथर? लॉंगिट्युडनल आहे की ट्रान्सवर्स आहे? ट्रान्सवर्स सेक्शन ऑफ अँथर. ठीक आहे, आता या अँथर मध्ये आपल्याला काय दिसतात की याच्यामध्ये टू लोब्स आर देअर. व्हॉट आर देअर बेटा? टू लोब्स. आता वरती बघा कोणते लोब्स असणार आहे? हा एक लोब आहे, हा एक लोब आहे, बरोबर, आणि हा एक लोब असणार आहे. सो हाऊ मेनी लोब्स आर देअर? टू लोब्स आर देअर. दिस इज वन लोब अँड दिस इज अनदर लोब. झाले बेटा? सो टू लोब्स आर देअर. एवढं लक्षात आलंय? आफ्टर दॅट बेटा की ज्यावेळेस तुम्ही शॅलो ग्रूव्ह घेतात तर शॅलो ग्रूव्ह कुठे प्रेझेंट आहे बेटा? शॅलो ग्रूव्ह या लोब मध्ये प्रेझेंट आहे. शॅलो ग्रूव्ह लोबचे, आणि दोन लोबच्या मध्ये इथे कोणता ग्रूव्ह आहे बेटा? व्हेरी जो डीप ग्रूव्ह असेल तर तो प्रेझेंट आहे. एवढं लक्षात आलेलं आहे ग्रूव्हशी रिलेटेड. नेक्स्ट थिंग दे आर सेइंग बेटा की वेन वी आर टेकिंग द अँथर, वेन द अँथर इट इज इमॅच्युअर, है ना, जेव्हा तो अँथर इमॅच्युअर असतो, सो ऍट दॅट टाइम हा अँथर झाला. At that time, in that only what is present? Single layer of epidermis is present. काय असते बेटा? epidermis. आणि ही काय असते बेटा? सिंगल लेअर असणार आहे. ठीक आहे, सिंगल लेअर ऑफ epidermis is present. epidermis म्हणजे काय बेटा? इपी मीन्स अबाव, एक लेअर, आउटर लेअर. बरोबर, प्रत्येकाला काय असतं? एक आउटर लेअर असते. सो व्हॉट इज हिअर? सिंगल लेअर ऑफ इपिडर्मिस असणार. हे कधी बेटा? ज्यावेळेस अँथर कसा आहे? वेन इट इज इमॅच्युअर. अँथर इज हा इट इज इमॅच्युअर. ठीक आहे, सो सिंगल लेअर मध्ये इपिडर्मिस प्रेझेंट आहे. अँड बेटा ते काय बोलतात आहे की इनसाइड दिस इपिडर्मिस, हा एवढा अख्खा जो पार्ट आहे ना बाळा, इथे टिश्यू असतो. व्हॉट इज देअर? टिश्यू इज देअर. अख्खा आतमध्ये ना टिश्यू भरलेला असतो. नाव व्हॉट इज दिस टिश्यू? इफ आय आस्क यू, इफ आय गिव्ह यू
some options. Can you guess beta which type of tissue will be here? Will it be meristematic tissue or permanent tissue? पहिली गोष्ट. अजून वेळ आहे, आता सांगा परत एकदा. मेरिस्टेमॅटिक असेल तर परमानंट असेल. मेरिस्टेमॅटिक कुठे घेतलं होतं बेटा आपण? हा, एक अपायकल मेरिस्टेम असतो, एक कोणता मेरिस्टेम असतो? इंटरकॅलरी असणार आहे अँड लॅटरल. इथे येत नाहीये तो मेरिस्टेमॅटिक. ठीक आहे, सो कोणता टिश्यू असणार आहे? परमानंट. परमानंटचे टाइप सांगा किती होते? 3. कोणते कोणते होते बेटा? पॅरेन्कायमा, कॉलेनकायमा अँड स्क्लेरेन्कायमा. ठीक आहे, आता मला सांगा इथे कुठला टिश्यू असेल? पॅरेन्कायमा की कॉलेनकायमा की स्क्लेरेन्कायमा? पॅरेन्कायमा, कारण मेजॉरिटी ठिकाणी आपण काय घेतोय? पॅरेन्कायमा. स्क्लेरेन्कायमा लिव्हिंग आहे की डेड आहे? डेड आहे. आता हा टिश्यू डेड आहे की लिव्हिंग आहे? लिव्हिंग आहे. मग स्क्लेरेन्कायमा कॅन्सल. आता उरलं कोण? कॉलेनकायमा. कॉलेनकायमा स्पेसिफिक दिलं होतं बेटा आपण, हायपोडर्मिस मध्ये प्रेझेंट होती, आठवते का? स्टेम मध्ये, डायकॉटच्या स्टेम मध्ये, हायपोडर्मिस मध्ये, राईट? तर ते एक होतं. सो कॉलेनकायमाची एक पर्टिक्युलर स्पेस आहे. आफ्टर दॅट उरलं सुरलं सगळीकडे कोण असणार आहे? इट विल बी द पॅरेन्कायमा. ओके, सो येस बेटा, सो दिस इज व्हॉट? दिस इज ऍक्च्युअली the group of, है ना, you can say group of what? Parenchymatous cells, है ना, और parenchymatous tissue. It is what? Which tissue is there? Parenchymatous tissue. एवढं लक्षात आलंय बेटा? सो जेव्हा एंथर हा इमॅच्युअर असतो तर त्याच्यामध्ये काय असणार आहे? दोनच गोष्टी. एक काय असणार आहे? बाहेरची लेअर कव्हरिंग, आणि आतमध्ये कोण प्रेझेंट असेल बेटा? पॅरेन्कायमॅटस टिश्यू प्रेझेंट असेल. ठीक आहे, आधी समजून घ्या, मग मी पुन्हा जे तुम्हाला सिक्वेन्स मध्ये ड्रॉ करून देते. ओके, आता दुसरी गोष्ट, आता होतं कसं माहितीये का बेटा, की हा तर पॅरेन्कायमॅटस टिश्यू आहे. याच्या नंतर नेक्स्ट एक गोष्ट होते बेटा, व्हॉट इज द मीनिंग ऑफ हायपोडर्मिस? एपिडर्मिस, हायपोडर्मिस, हायपो, बिलो, एपिडर्मिस. हायपो म्हणजे काय? बिलो. एपी म्हणजे काय? अबव. मग हायपोडर्मिस म्हणजे काय? बिलो द एपिडर्मिस. ठीक आहे, चल. आता इथे होतं काय बेटा? सेकंड थिंग, की सेकंड थिंग मध्ये ना अगेन वी आर हॅव्हिंग व्हॉट बेटा, की द एंथर लोब्स वी आर हॅव्हिंग. हे लक्षात आलं असेल, हा डीप ग्रुप वरून, हे शॅलो ग्रुप आहे, राईट? नाव दे आर सेइंग व्हॉट, की हा जो अख्खा जो टिश्यू आहे ना बेटा, याच्यामधले आता मी हे सगळं इथे नाही ड्रॉ करणार, मला फक्त पर्टिक्युलर सेल्स ड्रॉ करायचे, तेच मी घेते. दे आर सेइंग बेटा की सम ऑफ द, है ना, सम ऑफ द हायपोडर्मल सेल्स. विच सेल्स दे आर सेइंग? हायपोडर्मल सेल्स. ठीक आहे, आता मी काय घेते? हे एपिडर्मिस आहे, इथे मी हायपोडर्मिस घेते, डर्मल सेल, हा वाला हायपोडर्मल, हा वाला आणि हा वाला हायपोडर्मल. म्हणजे काय? हे जे एवढे सगळे जे टिश्यू आहे ना, याच्यामधले आता मी त्याला कलर करते जरा वेगळं, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. या अख्ख्यांमधलं फक्त सगळे नाही तर कोणीतरी आहे, जसं आता हा डिफरन्शिएट होतोय, स्पेशलाइज्ड होतोय, मी त्याचा कलर चेंज केलाय. अख्ख्यांमधला याचा कलर चेंज केला म्हणजे तो डिफरन्शिएट झालाय. कुठे घेतोय? एपिडर्मिसच्या बिलो, म्हणजे तुम्ही काय म्हणला त्याला? हायपोडर्मल सेल. दिस इज ऑल्सो व्हॉट? हायपोडर्मल सेल. हा पण कोण आहे? हायपोडर्मल सेल. आणि हा पण कोण आहे बेटा? हायपोडर्मल सेल. सम ऑफ द हायपोडर्मल सेल्स दे स्टार्ट व्हॉट बेटा? डिफरन्शिएटिंग. हे सेल्स आहे ना जे डिफरन्शिएट झाले, आता ते मी इथे लिहिलेलं आहे. ठीक आहे, हे बाकीचे येलो कलरचा अख्खा पॅरेन्कायमॅटस टिश्यू मी नाही ड्रॉ करत आहे, एवढं समजून घ्या. ओके, नाउ दे आर ऍक्टिंग ऍज व्हॉट? आर्ची स्पोरियल सेल. काय म्हणून बेटा? आर्ची स्पोरियल सेल. हे लिहून देईल मी, फक्त आता कन्सेप्ट समजून घ्या. ओके, तर आता काय होतं बेटा, की हे जे सेल्स आहे ना, सम ऑफ द हायपोडर्मल सेल्स दे स्टार्ट डिफरन्शिएटिंग अँड दे बिकम व्हॉट? आर्ची स्पोरियल सेल. आर्ची स्पोरियल सेल म्हणजे काय बेटा? तर ते, हा आता इथे थोडं वेगळं आहे. ठीक आहे, हे आर्ची स्पोरियल सेल मीन्स दिस इज द सेल विच इज गोइंग टू फॉर्म स्पोर्स. मग ते मे बी फिमेल स्पोर्स असतील किंवा, पुन्हा एकदा सांगते, आर्चिस्पोरियल सेल्स दीज आर स्पेशल सेल्स विच आर फाउंड इन मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन और फिमेल रिप्रोडक्टिव्ह, दोघांमध्ये असतात. ठीक आहे, आर्चिस्पोरियल सेल्स हे मेल मध्ये पण असतात, फिमेल मध्ये. मेल मध्ये कुठे असणार आहे? अँथर मध्ये. फिमेल मध्ये कुठे असणार आहे बेटा? ओव्ह्यूल मध्ये. फिमेल मध्ये कुठे असणार आहे? ओव्ह्यूल मध्ये. आर्चिस्पोरियल सेल्स दोघांकडे असतात, आणि ते दोघं काय फॉर्म करणार आहे? जर इथे असेल तर हे जे मेल स्पोर्स फॉर्म करतात. तुम्हाला आठवतं बेटा किंगडम प्लांटे मध्ये आपण घेतलं होतं. विच आर द मेल स्पोर्स? मायक्रोस्पोर्स की मेगा स्पोर्स? मायक्रोस्पोर्स आर मेल अँड फिमेल स्पोर्स कोण होते बेटा? मेगा. बरोबर, और मॅक्रो. व्हेरी गुड. ठीक आहे, लक्षात आले तुम्हाला आपण काय घेतलं होतं? की एक आपण घेतलं होतं मायक्रोस्पोर. मायक्रोस्पोर म्हणजे, मायक्रो म्हणजे कोण झालं बेटा? मेल स्पोर्स. बरोबर, आणि फिमेल स्पोर्स म्हणजे काय घेतलं होतं बेटा? मेगास्पोर्स. मेगास्पोर और व्हाट बेटा? मॅक्रोस्पोर्स. ठीक आहे, सो मेगा किंवा मॅक्रो. ठीक आहे, हे कोणते स्पोर्स आहे बेटा? फिमेल स्पोर्स आहे, राईट?
हे दोघं स्पोर्स कुणापासून फॉर्म होतात? स्पेशल टाईपचे सेल्स कोणते असते बेटा? आर्चिस्पोरियल सेल्स. विच सेल्स दीज आर? आर्चिस्पोरियल सेल्स. एवढे लक्षात आलंय बाळांना? ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जो इमॅच्युअर अँथर होता, इमॅच्युअर अँथर मध्ये इकडे बघा, इमॅच्युअर अँथर मध्ये आपल्याकडे एक इपिडर्मिस होती आणि आतमध्ये सगळे कोण होता बेटा? ग्रुप ऑफ पॅरेंटायमस टिश्यू. सेकंड स्टेप काय होते? सम ऑफ द, नॉट ऑल, some of the hypodermal cells they get differentiated into what beta? Archisporial cells. What are archisporial cells? These are going to form what? The male or female. आता आपण एंथर घेतोय पण कोणते स्पोर्स फॉर्म करणार आहे? मेल स्पोर्स फॉर्म करायचे. ओके, हे असं. आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय होतं? इन द नेक्स्ट स्टेप बेटा की अगेन वी आर हॅव्हिंग एंथर. ठीक आहे, वी आर हॅव्हिंग एंथर अँड दे आर सेइंग बेटा की हा जो आर्चिस्पोरियल सेल है ना, आर्चिस्पोरियल सेल आहे, तर याचे ना तो माइटोसिस दाखवते, दोन सेल्स फॉर्म करतो. आर्चिस्पोरियल सेल आहे ना बेटा, इट इज शोइंग व्हॉट? इट इज शोइंग द माइटोसिस अँड टू सेल्स आर फॉर्म. कुठला कलर ठेवायचा? ब्लू. आर्चिस्पोरियल सेल कडून किती सेल्स फॉर्म झाले बेटा? आता इथे टू सेल्स आर फॉर्म. हे लक्षात आलं का त्याची माइटोसिस झाली आहे? आर्चिस्पोरियल सेल एकच होता, आता त्याच्यापासून काय झाले? माइटोसिस झालं, तर एकाचे किती सेल्स असतात? दोन असतात, बरोबर? मग एकाचे दोन, हे सगळे दोन झाले. आता यांचं कसं करायचं? दिस इज आउटर सेल. दिस इज व्हॉट बेटा? आउटर सेल. दिस इज व्हॉट? इनर सेल. लक्षात आलं का बाळांनो? हा पण कोण आहे? बाहेरच्या बाजूचा आउटर आहे. हा कोण आहे? इनर आहे. आउटर, इनर, आउटर अँड इनर. एवढं लक्षात आलंय बाळांनो? ठीक. नाउ व्हॉट हॅपन्स की हे जे आउटर सेल आहे ना, आउटर मीन्स परायटल. आउटर म्हणजे कोण बेटा? परायटल सेल. सो परायटल सेल जो आहे ना, इट इज गोइंग टू फॉर्म व्हॉट? दॅट इज द एंथर वॉल. हा काय फॉर्म करणार आहे बेटा? फॉर्म्स एंथर वॉल. ठीक आहे, फॉर्म्स एंथर वॉल. वेअर ॲज बेटा हा जो इनर आहे, द इनर सेल इज गोइंग टू फॉर्म द स्पोरोजिनस टिश्यू. काय फॉर्म करणार आहे बेटा? फॉर्म स्पोरोजिनस टिश्यू. इनर, अरे काय झालंय? इनर सेल है ना, सो इट फॉर्म्स व्हॉट बेटा? स्पोरोजिनस टिश्यू. एवढे लक्षात आलंय बाळांनो? स्पोरोजिनस टिश्यू फॉर्म करणार आहे. एकदम इझी. ठीक आहे. सो ऍक्च्युअली हे तर अजून आहे ना, हा हळूहळू डे बाय डे इट इज बिकमिंग व्हॉट? मॅच्युअर. तो काय बनतोय? मॅच्युअर होतोय डे बाय डे. ठीक आहे. आता आपल्याला स्टार्ट हे समजून गेलंय की आउटर सेल काय फॉर्म करणार आहे? परायटल. एंथर वॉल. एंथर वॉल मध्ये किती लेयर्स असतात बेटा? 4 लेयर्स असतात. एंथर वॉल containing how many layers? 4 layers आहे बेटा. ठीक आहे, एवढं झालंय. आणि त्यानंतर मग हा जो इनर सेल आहे, इट इज गोइंग टू फॉर्म व्हॉट? द स्पोरोजिनस टिश्यू. कुठला स्पोरोजिनस असेल बेटा? मायक्रोस्पोरोजिनस की मेगास्पोरोजिनस? मायक्रोस्पोरोजिनस. इट विल बी मायक्रोस्पोरोजिनस टिश्यू. बाळांनो हे लक्षात येतंय का तुम्हाला काय चाललेलं आहे? अच्छा, चला लक्षात आलं त्या. आलं का बाळांनो इथपर्यंत लक्षात? मी काय केलं ते ड्रॉ करा आता पटकन. स्ट्रक्चर हे वाले हे आपण डेव्हलपमेंट बघतोय, राईट? डेव्हलपमेंट मध्ये ही स्टेप झाली, ही स्टेप झाली, ही स्टेप झाली. After that, in this you can see archisporial cell. It shows first mitotic division. Mitotic division, it is what beta? Cell division. In that 2 cells are formed. Now this outer cell, it is what? The parietal cell, which forms what? The 4 layers. है ना? किती layers form करतो बेटा? 4 layers. Now what are these 4 layers? In them, the outermost layer, है ना? Outermost layer, it is which one? Epidermis. सगळ्यात बाहेरची कोण असते? Epidermis. तिच्या आतमध्ये कोण आहे बेटा? सेकंड नंबर वरती कोण आहे? एंडोथीशियम. कोण आहे बेटा सेकंड नंबर वरती? एंडोथीशियम. थर्ड नंबर वरती कोण आहे बेटा? मिडल लेयर्स आहे. आणि फोर्थ नंबर वरती कोण आहे? टेक्टम आहे. एमसीक्यूज येतात टेक्टम वरती. एमसीक्यूज कशावरती येतात? टेक्टम. पुन्हा येतात. आउटरमोस्ट लेयर कोण आहे? आउटरमोस्ट लेयर इज एपिडर्मिस. नंतर कोण येत आहे? एंडोथीशियम. नंतर कोण आहे? मिडल लेयर्स. नंतर कोण आहे? टेक्टम. ठीक. आउट ऑफ दीज 4 लेयर्स, epidermis it is single layered or it is multiple layers? Single layer. What about single layer? लक्षात आलंय? वरती बघा एक मिनिट. सिंगल लेयर म्हणजे कसं? ही पूर्ण रेड कलरची मी एकच ड्रॉ केली आहे आणि चारी बाजूने एकच येते. ही झाली. व्हॉट अबाउट एंडोथीशियम? सिंगल लेयर्ड आहे ना? सिंगल अँड कॉमन. मी वर्ड का यूज करते? कॉमन. का कॉमन बोलते ते सांगते. तिसरा लेयर आहे मिडल लेयर. मिडल लेयर्स किती आहे बेटा? 1 to 2. हाउ मेनी मिडल लेयर्स आर देयर? 1 to 2 लेयर्स आहे. 1 to 2 और 1 to 3 मिडल लेयर्स असतात. हे पण कॉमन आहे. But what about the innermost layer, which is actually tectum? What is innermost layer? Tectum. Tectum पण ही single layer, but it is not the common.
करा बरं, विचार करा का मी असं बोलली कॉमन अँड नॉट द कॉमन. बरोबर. टेप्टम ही गोल आहे. टेप्टम ही एका स्पोरॅन्जियमच्या अराउंड आहे. ह्या स्पोरॅन्जियमच्या पण अराउंड आहे, ह्या स्पोरॅन्जियमच्या अराउंड आहे. बाकी हे तिघी लेयर्स कसे होतात, इकडून तिकडून पूर्ण अँथर मध्ये सिंगल आहे, याला बोलायचं कॉमन. म्हणजे 4 यांना काय असणार आहे की ते कॉमन येतात. आणि इंडिव्हिज्युअल म्हणजे लक्षात आलं, इंडिव्हिज्युअल म्हणजे टेप्टम काय करते, इंडिव्हिज्युअल मायक्रोस्पोरॅन्जियमला ही काय बेटा आतमध्ये कोण आहे, सॅक. आठवले तुम्हाला हा वाला इनर लेअर काय फॉर्म करणार आहे, इनर सेल इज गोइंग टू फॉर्म व्हॉट बेटा, मायक्रोस्पोरॅन्जियम. हे काय फॉर्म करणार आहे, हा सॉरी, इट इज गोइंग टू फॉर्म व्हॉट, द स्पोरोजिनस टिश्यू. बरोबर. आता मी काय सांगते ते लक्षात घ्या बेटा. यू नो व्हॉट इज स्पोरॅन्जियम, बोलो व्हॉट इज स्पोरॅन्जियम. इट इज व्हॉट, इट इज अ सॅक इन विच द स्पोर्स आर प्रेझेंट. लिहून टाका व्हॉट इज द मीनिंग ऑफ स्पोरॅन्जियम. बेटा लक्षात घ्या, स्पोरॅन्जियम विसरू नका, आपण किंगडम प्लांटे मध्ये केलंय, राईट. स्पोरॅन्जियम मीन्स व्हॉट, इज अ सॅक है ना, इन विच व्हॉट इज प्रेझेंट. थांबा यांची पूर्ण स्टोरीज बनवते मी. बघ बाळा, पुन्हा वरती बघा, आठवते तुम्हाला हे आपण घेतलेलं होतं स्पोरॅन्जियम. स्पोरॅन्जियम. सो स्पोरॅन्जियम म्हणजे काय असणार आहे बेटा, इट इज अ सॅक. वरती बघून घ्या एकदा, ही एक सॅक असते. जे 4 आपण ड्रॉ केले होते ना प्रत्येक लोब मध्ये 4. सो इट इज व्हॉट, अ सॅक टिश्यू. जिच्या आतमध्ये सेंटर मध्ये कोण आहे, आणि बघा सेंटर मध्ये मी 4ही बाजूने नाही भरलाय, एनसीईआरटी स्पेसिफिकली सांगते. एनसीईआरटी स्पेसिफिकली बोलते की इनसाइड द स्पोरॅन्जियम the sporogenous tissue is where it is placed, centrally placed at the center. ठीक है. So this is what, this is a sac in which what is there beta, the sporogenous tissue. काय बाळा तिथे sporogenous tissue आहे बेटा. this sporogenous tissue, it is haploid or diploid. बोला haploid आहे की diploid आहे, it is diploid. listen, याच्या पुढे आता हे haploid diploid ploidy स्टार्ट होत आहे. ह्या चॅप्टर मध्ये मोस्टली क्वेश्चन्स प्लॉइडी वरती विचारतात. व्हॉट इज प्लॉइडी, वेदर दॅट पर्टिक्युलर सेल इज हॅप्लॉइड, डिप्लॉइड ऑर ट्रिप्लॉइड, असे क्वेश्चन्स येतात. आल्या बाळांनो लक्षात. सो अगदी व्यवस्थित लक्षात घ्या. सो हियर वी आर हॅव्हिंग व्हॉट, वन सॅक. इनसाइड द सॅक, इट इज नोन एज व्हॉट, द स्पोरॅन्जियम. इनसाइड द स्पोरॅन्जियम ऍट द सेंटर हु इज प्रेझेंट, स्पोरोजिनस टिश्यू. नाव बघ ना बाळा, त्याच्या आतमध्ये कोण असतो, स्पोरो जीनस. अँड व्हॉट बेटा, टिश्यू. स्पोरो म्हणजे स्पोर्स, जीनस म्हणजे काय बेटा, फॉर्मिंग है ना, फॉर्मिंग म्हणजे काय, दिस टिश्यू इज गोइंग टू फॉर्म व्हॉट बेटा, स्पोरोजिनस टिश्यू. काय फॉर्म करणार आहे बेटा तो स्पोरोजिनस टिश्यू, तर स्पोर्स फॉर्म करणार. आता ही जी स्पोरोजिनस टिश्यू आहे ती हॅप्लॉइड असते की डिप्लॉइड असते, डिप्लॉइड असणार आहे. ठीक आहे. आता पुढची गोष्ट, हे जे आपण घेतोय दिस इज डिप्लॉइड. ऍक्च्युअली हे स्पोरोजिनस टिश्यू, हे जे सेल्स आहेत ना बेटा, तर these cells they are acting as what beta, that is the, आता आपण हे घेतोय ना याचा मायक्रोस्पोर घेतोय, सो दे आर ऍक्टिंग ऍज स्पोर मदर सेल. मी डायरेक्टली स्पोर मदर घेते. काय असणार आहे बेटा, स्पोर मदर सेल. काय म्हणून ऍक्ट करतात, स्पोर मदर सेल है ना. इथे लिहू का, ऍक्टिंग ऍज हु, स्पोरोजिनस टिश्यू मध्ये हे जे सेल्स आहे हे सेल्स काय म्हणून ऍक्ट करतील बेटा, ऍज स्पोर मदर सेल. म्हणजे ते काय फॉर्म करणार आहे पुढे, स्पोर्स फॉर्म करणार आहे. ठीक आहे. सो व्हॉट इज स्पोरोजिनस टिश्यू, कंटेन्स व्हॉट, कंटेन्स दी स्पोर मदर सेल. काय असतो बेटा त्याच्यात, स्पोर मदर सेल असणार आहे. ठीक आहे. ही कशी असते, डिप्लॉइड. दिस मदर सेल इट विल अंडरगो विच सेल डिव्हिजन, बोलो बेटा, फॉर फॉर्मेशन ऑफ स्पोर्स. इट विल अंडरगो मियोसिस. मियोसिस, हा, आणि मियोसिस झाल्यानंतर काय फॉर्म होतील बेटा, दी स्पोर्स आर फॉर्म. मियोसिस नंतर काय फॉर्म होत आहे, दी स्पोर्स आर फॉर्म. स्पोर्स आर हॅप्लॉइड और डिप्लॉइड, द स्पोर्स आर हॅप्लॉइड. ठीक आहे. आपल्याला काय फॉर्म काय, व्हॉट आर स्पोर्स बेटा, स्पोर्स काय तर रिप्रोडक्टिव्ह युनिट आहे. व्हॉट आर स्पोर्स, दे आर रिप्रोडक्टिव्ह युनिट्स. म्हणजे काय, त्याच्यामध्ये गॅमेट्स, दॅट इज डिरेक्टली यू कॅन से गॅमेट्स. सध्या पुरता काही केसेस मध्ये स्पोर्स जे येतात त्याच्यामध्ये गॅमेट्स असतात. सेक्शुअल रिप्रोडक्शन असेल then it will be called गॅमेट्स है ना, असं. बिकॉज असेक्शुअल मध्ये पण स्पोर्स येतात, आपण घेतलेले झू स्पोर्स, प्लॅनोस्पोर्स, फंगाई मध्ये पण होतं बेटा, आठवलं. चल पुन्हा एकदा स्टोरी घेतो बेटा. हे सगळं किंगडम प्लांटे मध्ये पण आपण घेतलं होतं. तरी पण आपल्याकडे काय असतं, सॅक असते. त्या सॅक मध्ये, ही सॅक आहे, सॅक मध्ये काय असतं त्याला काय बोलायचं आपण, स्पोरॅन्जियम बोलायचं. या सॅकच्या मध्ये कोणता टिश्यू असतो, स्पोरोजिनस टिश्यू. जो काय बनवणार आहे बेटा, तर तिथे कोण असते, स्पोर फॉर्मिंग वाला
टिश्यू आहे. म्हणजेच ही लोक काय असणार आहे, हे सेल्स काय बनणार आहे, त्यांना बोलायचं स्पोर मदर सेल. इच स्पोर मदर सेल इट विल अंडरगो व्हॉट, मिओसिस. आणि एका मदर मधून किती मग स्पोर्स तयार होतात मिओसिसच्या थ्रू मिओसिस 4 येतात. बरं, सो स्पोर मदर सेल आहे. स्पोर मदर सेल मध्ये कोणती सेल डिव्हिजन होत आहे, मिओसिस. आणि तिथून काय फॉर्म होणार आहे, स्पोर्स. स्पोर्स कसे बेटा, हॅप्लॉइड आहे. बरोबर. मग जर मिओसिस करायची असेल तर मदर नेहमी कशी पाहिजे, डिप्लॉइड. तिच्यापासून येणारे स्पोर्स कसे आहेत, हॅप्लॉइड. एवढं लक्षात आलं बेटा. आता याला मला चेंज करून दाखव. स्पोर्स वी आर हॅव्हिंग, और स्पोरोजिनस टिश्यू वी आर हॅव्हिंग 2 टाइप्स. कुठले कुठले 2 टाइप्स असतात बेटा, वन इट इज मायक्रोस्पोर आणि दुसरं कोण असं, मेगास्पोर. मायक्रोस्पोर्स मेल आहे, मेगास्पोर फिमेल. सांगा आता याच्यानुसार मला चेंज करून दाखवा तुम्ही. नाही हे तिकडे गेलं, त्याला मला परत इकडे घ्यायचं. हे ठीक आहे आता असं हालत नाही. अच्छा, आता मला चेंज करून दाखवा बेटा. चला परत. जर सपोज स्पोर्स किती टाइपचे असतात, दे आर ऑफ 2 टाइप्स है ना. स्पोर्स आर ऑफ 2 टाइप्स. एक कोण असतो बेटा, मायक्रोस्पोर. दुसरा कोण असतो बेटा, मेगा स्पोर्स. बरोबर. आणि स्पोर्स हे नेहमी हॅप्लॉइड असतात की डिप्लॉइड असतात, हॅप्लॉइड. कारण त्यांच्यामध्ये काय प्रेझेंट असेल, गॅमेट्स असतात, म्हणून ते काय झाले, हॅप्लॉइड हॅप्लॉइड. छान. हे एवढं एक लक्षात आलेलं आहे की स्पोर्स हे 2 टाइपचे असतील आणि स्पोर्स आर ऑलवेज हॅप्लॉइड. चल नेक्स्ट स्टेप टेल मी बेटा, की सपोज आता मायक्रोस्पोर्सशी रिलेटेड. मग मायक्रोस्पोर्स मध्ये सगळ्यात पहिले काय पाहिजे बेटा, मायक्रोस्पोरॅन. अच्छा सॅकला सांगा, सॅकला काय बेटा, मायक्रोस्पोरॅन्जियम. ठीक आहे, ही झाली मायक्रोस्पोरॅन्जियम. मायक्रोस्पोरॅन्जियमच्या आतमध्ये कोण असणार आहे, बोलो, मायक्रोस्पोरोजिनस टिश्यू. व्हॉट विल बी देअर, मायक्रोस्पोरोजिनस टिश्यू. कसं असेल हा टिश्यू, हॅप्लॉइड की डिप्लॉइड असणार आहे, स्पोरोजिनस टिश्यू. टिश्यू ज्याच्यापासून अजून फॉर्म होणार आहे, अजून झाले नाहीये. ठीक आहे, हा कोण आहे बेटा, दिस इज व्हॉट, द स्पोरोजिनस टिश्यू आहे. ठीक आहे, मग आता ही लोक काय म्हणून ऍक्ट करते, मायक्रोस्पोरोजिनस टिश्यू विल ऍक्ट ऍज काय बेटा, त्याला आपण बोलतो MMC. व्हॉट इज MMC, इट इज मायक्रोस्पोर मदर सेल. इट इज व्हॉट, मायक्रोस्पोर मदर सेल. हा इट इज डिप्लॉइड आहे, राईट. चला चेंज करा आता पटकन परत. मग मायक्रोस्पोर मदर सेल इट विल अंडरगो विच सेल डिव्हिजन, मिओसिस. मिओसिस झाल्यावर काय फॉर्म करतील बेटा, मायक्रोस्पोर्स फॉर्म होतात. येस, अँड मायक्रोस्पोर्स आर हॅप्लॉइड. हे लक्षात आले. काय केलं आपण आधी, जनरल जे येतं स्पोरोजिनस टिश्यूशी रिलेटेड घेतलं होतं. नंतर आपण काय केलंय की स्पोर्स तर 2 टाइपचे असतात, राईट. मग जर मायक्रो घेतले असेल तर ही स्टोरी येते, राईट. की सॅक असेल, सॅक इज नोन ऍज मायक्रोस्पोरॅन्जियम. जर मेल्स आपण बघतोय हे वाले, तिच्यामध्ये कोणता टिश्यू आहे, मायक्रोस्पोरोजिनस टिश्यू. काय म्हणून ऍक्ट करतात, मायक्रोस्पोर मदर सेल म्हणून. ती काय करते बेटा, अंडरगोस मिओसिस आणि काय फॉर्म होतात, मायक्रोस्पोर्स तयार होतात. आता याला जे आहे तर बेटा मला तुम्ही काय करायचं, याच्यामध्ये चेंज करून दाखवतं, मेगास्पोर्सशी रिलेटेड. वी हॅव टू फॉर्म द मेगास्पोर्स. मग काय करणार, हा हा बरोबर. ठीक आहे, आता सेम जे तर आपल्याला आता काय करायचं, दॅट इज रिलेटेड विथ दी मेगास्पोरोजिनस टिश्यू. चला इथे काय लिहिणार, सगळ्यात पहिले चेंज करायचं फक्त काय, इथे मेगास्पोरॅन्जियम. आधी काय असते, एक सॅक असते. सॅक मध्ये काय दिसतो बेटा, टिश्यू. कोणता टिश्यू आहे, मेगास्पोरोजिनस टिश्यू. हाउ इज दिस टिश्यू, हॅप्लॉइड और डिप्लॉइड, इट इज डिप्लॉइड. हा टिश्यू काय म्हणून ऍक्ट करतो बेटा, ऍक्ट ऍज, दॅट इज मेगास्पोर मदर सेल. मेगास्पोरची मदर सेल. येस, ही पण कशी आहे बेटा, मदर नेहमी कशी असते, डिप्लॉइड. इट विल अंडरगो विच सेल डिव्हिजन, मिओसिस. मिओसिस झाली तर काय फॉर्म होतात, 4 वन मेगास्पोर्स. इथे पण 4 करते, मेगास्पोर्स आर फॉर्म. एवढं लक्षात, हा दे विल बी हॅप्लॉइड. एवढं लक्षात आलंय बेटा स्टोरी, कारण हे नीडेड आहे, यांची प्लॉइडी नीडेड आहे ते. ओके, चल पटकन लिहून घ्या आता हे, आणि थोडं फास्ट लिहा बेटा. दिसतंय का तुम्हाला, जमेल ना हे लिहायला, दिसतंय की थोडं मोठं करू, बरं मोठं करू. Can you see? Write on fast.